राम राज्य कायोने आम्हासी धर्मी धरी पीठ गाई वळल्यानेसी राम वेळो वेळा आम्ही काऊ ओढी दलिता कांडिता जीविका हे वाई स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या बदली भर सुटके घडता राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओढिये दलिता कांडिता जीविका हे वाई तुका म्हणे रामे सुख दिले आपले तुका म्हणे रामे सुख दिले आपले दया गर्भवासी येणे जाणे राम वेळोवेळा आम्ही गाऊये दलिता कांडिता जीविका संपूर्ण जगतामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत असताना या नवळे गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताहातला आजचा श्रीराम जन्मोत्सवाचा दिवस आणि तुम्हा सर्व संत साहित्यांच्या सेवेकरता जगद्गुरु तुकोबांचा मंत्र मांडलेला आहे. वास्तविकता अशी आहे मनुष्य देहाला आल्यानंतर इथली इतकी कर्तव्यता काय साधायची आहे. धर्मार्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्याच्यामधला मोक्ष रूपी पुरुषार्थ या ठिकाणी साधायचा. तया गर्भवासी पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जगे शरणं यः संसारे मधुदुस्तारि कृपया पाहि माहि मुरारि भज गोविन्दं भज गोविन्दं नमते भज गोविन्दं भज गोविन्दं नमते. पुन्हा जन्माला येणारी वर्ग ही जीवाच्या पाठीमागे हे जन्म मरणाचं जे रहाट करत चाललंय ना ते या ठिकाणी सांगवायचं मुख्य उद्देश आहे. मनुष्याला किती वेळा जन्माया शिव भ्याला शरण गेला विठोसी. किती वेळा जन्म यावे किती भावे फजित कारे न फिरसी मागा अजून तरी फजित होगा. एवढी फजिती झाली तरी अजून डोक्यामध्ये येईना. बरं पुन्हा ही संधी आहे का? गोल्डन चान्स पुन्हा आहे का? नवदेव पुन्हा आहे का? भक्तिहीन जीवन जळवला निर्वाणी यातना भोगणे यमपुरी. एक एक योनी कोटी कोटी फिरा भगवाने बारा मनुष्य 20 लक्ष योनी वृक्षामध्ये धारा
जलचरी भोगाव्या झाडांमध्ये 20 लाख प्रकारची झाडे आहेत, 20 लाख योनी. विज्ञानाला किती सापडले त्याला विचारतात पाहिजे, काही आधारात मी सापडलेली नाही. 20 लाख योनी. आणि पाण्यामध्ये जलचर म्हणून जे आहेत ना हे 9 लाख आहेत. 20 आणि 9 किती झाले? 19. 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, 40. दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये, पक्षी म्हणून 10 लाख, किती झाले? 50. 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, हे प्राणी मात्र जे आहेत 4 पाय, त्यांच्यामध्ये 30 लाख योनी जन्म घ्यावा लागतो. आणि मानवा भितरी 4 लक्ष, मानवा भितरी म्हणजे माणूस म्हणून 4 लाख वेळा नाही, मानवाशी संबंधित जे जे पशु पक्षी असतील ते त्या पशु पक्ष्यांनाही पकडले. जर तुम्ही सायन्स शिकले असाल तर सायन्स मध्ये बॉटनी नावाचा विषय असतो, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन असतं. या क्लासिफिकेशन मध्ये त्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे, जीवांचे असे ग्रुप केले जातात. तसं पाहिलं तर घोडा हा प्राण्यामध्ये मोडायला पाहिजे, पोपट हा पक्षामध्ये मोडायला पाहिजे, कुत्रा प्राण्यामध्ये मोडायला पाहिजे, माकड ही प्राण्यामध्ये मोडायला पाहिजे. परंतु यांना त्या कॅटेगरीमध्ये न घालता मानवा भितरी धरलेले. असे मानवा भितरी 4 लक्ष असे मिळून 84 लाख योनी. आणि त्याला बोलिले करा, एक योनी मध्ये कोटी कोटी करा, एका योनीत कोटी नाही. केवढं मोठं गणित झालं. जर एखादा मुमुक्षु हे ऐकत असेल, सुटण्याची तळमळ त्याला निर्माण झाली असेल या भावचक्रामधून, तर एवढं ऐकलं चक्कर येऊन पडला पाहिजे. कारण आपल्याला सवय झाली ऐकायची. ऐकून 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 अंतःकरण एवढं गुळगुळीत झालं का कितीही कडक शब्द वापरले महाराजांनी तरी ते आतमध्ये घुसतच नाही. गुळगुळीत दगड झालं, चक्कर यायला पाहिजे. मुमुक्षु जर असेल तर ते एवढं, अरे बापरे एवढं नंतर नामामध्ये निर्माण देह लागणारा तयाचा मातेला केला पुढे असा पूर्ण भरणारा देह. आणि इथेच केवळ हे तुम्हाला चक्र थांबवता येईल. चुकलियावर फेरा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. इथे जर बरोबर चुकलं तर पुन्हा एक आंधळा आणि त्याला राजाला भेटायला जायचंय पंचीकरण मध्ये, दृष्टांत आला सगळी पंचीकरण मध्ये. तर कसं जायचं? एका ग्रस्ताला विचारलं. आता त्या जो राजवाडा होता त्या राजवाड्याच्या तिथे तो आलेला आणि त्या राजवाड्याला चहूबाजूने असा बुरुज आहे, मोठी भिंत, आणि आतमध्ये जायला फक्त एकच दरवाजा आहे. एका ग्रस्ताने सांगितलं तुम्हाला या भिंतीला चाचपडत जा. दरवाजा आला, एकच दरवाजा आहे, तो दरवाजा आला की आतमध्ये डायरेक्ट जायचं. महाराजांच्या सिंहासनाजवळच रस्ता जातो. पण हे आंधळ चाचपडत निघालेला असताना नेमका दरवाजा आला की त्याला खरून म्हणतो, ते खरूला सुद्धा हातवायला सुरुवात करायची. हाजवे नका जायला खरू नये,
दरवाजा यायचा आणि दरवाजा निघून जायचा आणि हा पुढे जायचा, पुन्हा पुन्हा फेरा पडायचा आणि त्या दरवाजाजवळ आल्यावरच नेमकी ही खास सुटायची. विषय विषयाचा पडी काढू कडू परमार्थ लागे कडू कडू विषय तो कडू दिला सिनाला, या विषयाची खास सुटायची. विषय ओढी फुलले संतांचा या जीवाकडे पाहून तिला जीव तुटतो की ह्यांचा जन्ममरणाची परंपरा यांच्या मागे लागलेली आहे, ही घालवायची. हे उपाय का करत नाही? आणि म्हणून जोपर्यंत तुमच्या अयोध्येमध्ये रामाचा जन्म होत नाही तोपर्यंत ही परंपरा खंडित होणारच नाही. मी तुमच्या अयोध्येत म्हणलो, कुठे आहे तुमच्या अयोध्या? तुमची म्हटलं, तुमची अयोध्या म्हणलं. अजून आपल्याला संतवांकडे एकदा बारकाईने नजर गेलीच नाही. आमची तशी नजर लय मोठी, लांबचा डोंगर आम्हाला दिसतो, अशी ना लांबचा डोंगर दिसतो, पण सुईत धागा ओढताना त्या लांबच्या डोंगराची नजर उपयोगाची नाही बरं का. सुईत धागा ओढताना सूक्ष्म नजर पाहिजे, सूक्ष्म दृष्टी पाहिजे. जवळची दृष्टी ज्याला म्हणतात, सध्या रस्व दृष्टीचा दोष जास्त आहे परमार्थ करणाऱ्यांना. लांबचं नाही दिसतं पण जवळचं दिसत नाही. जवळी असता जवळी जवळ
जवळी असत जगजीवन का धांडोळी सीवन फक्त काय तर एकाग्र करी मन तिने तुझ होईल समाधान. श्रीमद भागवतामध्ये विषय आला. भगवंतानं या सर्व योगी पहिल्यांदा तयार केला. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, भगवंत उद्धवाला सांगतात, हे चितारामया निज रूपाते पूर्वी श्री अनंते निज मायेचे निहाते केली बहुत शरीरे. मला जाणावं याकरता स्वतःच्या मायेच्या हाताने अनेक शरीर भगवंत म्हणतात मी तयार केली उद्धवा. एकी केली भूचरे जमिनीवर राहणारी तयार केली, एकी केली जलचरे पाण्यात राहणारी तयार केली, जली आचरे दोन्ही ठिकाणी राहणारी तयार केली. पण हे सगळं पाहूनही भगवंताला समाधान झालं नाही, कारण त्याला कोणीच जाणे नाही. मग मोठ्या आदराने ही मनुष्यरूपी प्रकृती तयार केली आणि मला जाणण्याचं ज्ञान त्या प्रकृतीत घातलं. कंसात लिहिलं नाही बरं का, हा बाबा म्हणून त्यांच्यातच घातला अजिबात नाही. सगळ्या मनुष्य देहामध्ये त्याला जाणण्याचं ज्ञान घातलं. पण आम्ही ज्ञानी कोणाला समजतो? मी 2 तास बोलतो, मला तुम्ही ज्ञानी समजणार आणि तुम्ही स्वतःला अज्ञानी समजणार, इथंच घोटाळा झालेला आहे. कुळ जरी एखाद्याला खायला दिला माझ्यासारख्या बडबड्याला आणि एका मुक्या माणसाला खायला दिला तर दोघांनाही चव सारखीच लागेल का बडबड्याला चव जास्त लागेल आणि मुक्याला कमी लागेल? दोघांनाही चव एक वर्णन करून सांगेल आणि एकाला बोलता येणार नाही, पण कुळाची चव मात्र दोघांनाही. ब्रह्मस्थितीचा अनुभव सगळ्यांना साधा, सगळ्यांना साधा. ब्रह्मस्थितीचा अनुभव सर्वांना साधा. मग इथे बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले काही जेने देहे पाही विदेह मग पावती. विदेह स्थिती प्राप्त करून त्या देहाचा विसर पडून मला येऊन प्राप्त होती अशी योजना या देहामध्ये केली. पण झालं का? माचिसची पेटी ताईकडून खाली राहिली, जागा ओली होती. सादळा आला, सकाळी मालकाला कामावर जायचं, चूल पेटवण्याकरता गॅस पेटवण्याकरता ती माचिसची पेटी काळ्या ओढायला लागली. त्याच्यामध्ये अग्नी नव्हता का? काळ्यांमध्ये होता, परंतु काय झालं? सादळा आल्यामुळे एकही काडी पडले. सासूबाईंनी तोंडावरचा पांघरून न काढता सल्ला दिला. शेजारच्या घरची चूल पेटली असत तिथे जाऊन शेकून आला. त्या चुलीवर ही माचिसची पेटी शेकवल्यानंतर त्याच काड्या उघडायला लागल्या. सादळा गेल्यानंतर तसं तुम्ही आपण तुमच्या आपल्यामध्ये त्यात जसा अग्नी आहेच तसा तुमच्या आपल्यामध्ये परमात्मा आहेच, परंतु आपल्याला सुद्धा सादळा आलेला आहे. सादळा 84 लक्ष जीवनीमध्ये विषय भोगून 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 त्या वृत्तीवरती काय आला? सादळा आला. आणि त्यामुळं आमच्या वृत्तीमध्ये ज्ञानाग्नी पेटायला तयार नाही. तुमच्या शरीरामध्ये जठराग्नी आहे, किती अग्नी येतात तुमच्या शरीरात? परम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. प्राणापानाच्या जोडभाती फुंकोण्या दिवराती आणि तसे नेनो किती उदरा माझी. तुमचं अन्न कोण पचवतो? जठराग्नीच्या रूपाने मी तुमचं अन्न पचवतो. हम वैश्वानरो भूत्वा. एक अग्नी तुमच्यामध्ये आहे जो अन्न पचन करतो, जठराग्नी. एक अग्नी योगाग्नीने आपली पाठ तप्त केली आणि मुक्ताईला मांडे घालायला लावले. हा योगाग्नी पण तुमच्यामध्ये आहे, पण सुप्त आहे तो. आणि त्याची क्रिया ज्या संतांना माहिती माऊली ज्ञानोबायांना त्यांनी तो तप्त केला. आणि दुसरा एक अग्नी तुमच्यामध्ये आहे, त्याचं नाव आहे ज्ञानाग्नी. आणि तो सुद्धा सादळलेला आहे, वृत्तीला सादळा आला. तो ज्ञानाग्नी आमच्या तुकोबारायांनी संतांच्या कृपेने पेटवला. वैराग्याच्या शेणी लागल्या शरी
जठराग्नी, योगाग्नी आणि तिसरा कोणता अग्नी सांगितला? ज्ञानाग्नी. वैराग्याच्या शिनीला ज्ञानाग्नी चेतनीला ब्रह्मविषयी सद्गुरूच्या कृपेनं वृत्तीमध्ये ज्ञानाग्नी पेटवला होता. आणि हा आपण माहिताच्या ठिकाणी म्हणतो आता आणि लागले त्याचा म्हणजे आम्ही दादा इथून तास परमार्थी चालला. हा गुरुकृपेचा वर्ग आहे. गुरुकृपेने शरीराचा प्रेतरूप भाव झाला की तुकामध्ये रक्षा झाली आपोआप. रक्षाचा अर्थ दोन आहे. रक्षा म्हणजे राग आणि रक्षा म्हणजे रक्षण. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरुकृपेनं माझ्यामध्ये ते गुप्त चैतन्य जे आहे ते चैतन्य जागृत झालं. असा ज्ञानाग्नी वृत्तीमध्ये पेटवावा लागतो. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसा गुरुतेर गुणस्तथा. किती जरी पातकी असला ना तो जीव, जरी कल्मशाचा गरू, भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होण्यासी तरी ज्ञानशक्तीचे निवारे हे आघवेची गात होते. ऐसे सामर्थ्याचे छोटे ज्ञानी. पण ज्ञानामध्ये एवढं सामर्थ्य आहे की किती अनंत जन्मीचं पाप असलं तरी त्या ठिकाणी राहणार नाही. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे किती अनंत जन्मीचं पाप असलं तरी राहणार नाही. माझे नाम ब्रह्मास्त्र जगी. माझं नाम ब्रह्मास्त्र सारखं. महापाप ते मुंगी बापुडी. त्याच्यापुढे महापाप किती जरी असलं ब्रह्मास्त्र सारखं तरी मुंगी सारखे. नामापुढे यावया त्याच्या अंगी शक्ती असली. नामापुढे ते काय आहे का? नाम म्हणजे सामान्य आहे का? नामापुढे ते पाप येऊ शकतं का? तुकाराम म्हणे महापातकी पतित होते जीवन होती जीवनमुक्त हेळामध्ये. एवढ्या वेळा पाण्यावरून लाट उठून मावळत नाही त्याला हेळा मात्रे म्हणतात. तेवढ्या वेळामध्ये उद्धार व्हायला पाहिजे. अभंगवाणी आहे. राम असेल तू दुभंग होय लेकिन तू काय असेल तू आमच्या वाट्याला काय येत नाही. हे जे बोलणं चाललंय आमच्या वाट्याला आमच्या वाट्याला आमच्या काय आत्मपरीक्षण करायचे रामनवमीच्या निमित्ताने. कारण आमच्या अयोध्येमध्ये भलतच आहे. आमच्या अयोध्येत रामाचा जन्मच होईना ना राव. आमच्या अयोध्येत रामाचा जन्म व्हायला पाहिजे. म्हणून सांगितलं श्रीमद भागवतामध्ये भगवंताचा विषय चालला होता. हे उद्धवा अशा अनेक जोडी तयार केल्या त्यात आता मी कुठं राहावं. म्हणजे हे मनुष्य प्राणी हा एवढा बुद्धिमान आहे. जगामध्ये मी कुठे जरी लपलो ना तरी शोधल्याशिवाय राहणार नाही. त्याला गॅरंटी होती. सगळीकडे कुठे लपलो तरी हे शोधल्याशिवाय राहणार नाही. श्रीमद भागवत सांगता भगवंत सांगतात उद्धवा मी ठरवलं हे सगळ्या दुनियात पाहतील पण आपल्या हृदयात पाहणार नाही. म्हणून मी त्यांच्या हृदयात लपलो. आणि अख्ख्या दुनियात पाहतात पण हृदयात कधी पाहायला तयार नाही. ते वर्म भगवंतानी भगवंत भागवतामध्ये. मग कशाला म्हणतात अयोध्या, कशाला म्हणतात गोकुळ, कशाला म्हणतात मथुरा, कशाला म्हणतात लंकापुरी आणि कशाला म्हणतात अलंकापुरी, कशाला म्हणतात पंढरी, कशाला म्हणतात पांडुरंग. विचाराचं भाग. आमच्या वाक्याला हे सुख न येण्याचं कारण, आमच्या अयोध्येत रामराज्य न होण्याचं कारण तुकोबारायांनी शोधलं. जर या ठिकाणी या शरीरामध्ये जर कंसाचं राज्य असेल तुमच्या वृत्तीमध्ये, जर कंसाचं राज्य असेल तर याला नाव आहे मथुरा. याच शरीराला नाव आहे मथुरा.
जायतो विषयांकुंस संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. या देहामध्ये राज्य कोणाचं आहे? कंसाचं राज्य जर असेल, विकाराचं राज्य असेल तर तिचं नाव आहे मथुरा. म्हणून या ठिकाणी पौराणिक कृष्ण या मथुरेमध्ये जन्म झालाय ना कृष्णाचा. पण काला मथुरेत नाही, काला मात्र कुठे गोकुळात. त्याचं कारण मथुरेत काला जरी झाला तरी त्यांना काय करणार आहे? काला मथुरेत त्यांना काय करणार आहे? ज्या वेळेला त्या गवळणी गोविंद घ्या दामोदर घ्या, त्या वेळेला तव हसती मथुरेच्या हसायच्या. काय अड लागले या बाईला? आतापर्यंत बरोबर म्हणत होती दही घ्या दूध, आणि आता म्हणायला लागली गोविंद घ्या दामोदर घ्या. त्यांना अनुभवच नाही ना मथुरेच्या ज्या आहे, आणि त्यांची वंशावळ आज बी आहे. मथुरेच्या गवळणी आज बी आहेत, ज्यांना अनुभव नाही ते हसणारच त्या स्थितीला. आणि ज्या गवळणी गोकुळच्या आहेत त्यांना मात्र त्याचा काय आहे? अनुभव आहे. या शरीरामध्ये जर कृष्णाचा जन्म झाला, या शरीरामध्ये, आता तिचं नाव मथुरा नाही, मग तिचं नाव आहे गोकुळ. म्हणून शब्द जो वापरला हा वर्तमानकालीन शब्द वापरला कृष्ण. त्या तुकोबा नाही कृष्ण गोकुळी जन्मला पौराणिक दृष्टीने विचार केला तर कंसाच्या बंदीशाळेमध्ये कृष्णाचा जन्म झाला. आणि अभंग सांगतोय कृष्ण गोकुळी जन्मला. विचार आहे काही विचार? कृष्ण गोकुळात जन्मला का कृष्ण मथुरेत जन्मला? बरे तुम्ही विचारत नाही म्हणून आमची दुकानं चालल्यात. आणि कीर्तनाला लगेच त्या ठिकाणी विचारलं पाहिजे. शंका समाधानानंतर कीर्तन झालं बरोबर जायचं नाही लगेच. आम्हाला आमची शंका आहे. ही शंका आली का आपल्याला कधी? अरे मुमुक्षुत्व भेद आपलं जागत झालेलं नाही तर शंका कुठून येणार? प्रश्न पाडणार कुठून? विचारलं पाहिजे ना की आम्ही ऐकलंय आणि सगळे कथा सांगतो आम्ही कीर्तनकार. कृष्ण जन्माची कथा सांगतो की नाही? मग कृष्णाचा जन्म मथुरेमध्ये जर कंसाच्या बंदीशाळेत झालाय, आणि असं असताना सुद्धा कृष्ण तू गोकुळी जन्मला असं तुकोबाला का म्हणतात? आणि दुसऱ्या चरणात होता कृष्णाचा अवतार असा शब्द वापरलाय. झाला कृष्णाचा अवतार नाही शब्द वापरला. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. कृष्णाचा अवतार जर झाला म्हणजे कुठे? तुमच्या गोकुळामध्ये. याकरता वर्तमानकालीन शब्द वापरला. कृष्ण गोकुळी जन्मला. गोला इंद्रिय आणि त्यांचा कुळ तिथे कृष्णाचा जन्म झाला पाहिजे. यालाच म्हणतात मथुरा, यालाच म्हणतात गोकुळ. राज्य कोणाचे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही गोकुळात राहता का मथुरेत राहता हे कशावर अवलंबून आहे? तुमच्या वृत्तीमध्ये राज्य कंसाचं आहे का तुमच्या वृत्तीमध्ये राज्य कृष्णाचं आहे? तुमच्या वृत्तीमध्ये राज्य जर रावणाचं असेल तर तिला नाव आहे लंकापुरी. काय नाव आहे तिला? नाव त्या शरीराला काय नाव आहे? लंकापुरी. आणि त्याच्यामध्ये जर ज्ञानाचं राज्य असेल तर अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान राजा तया अटनिता पुण्य राशी नमस्कार राजा माऊलींच्या प्रतिमेकडे पाहून म्हटलो. वास्तविक तसं पाहिलंच नाही पाहिजे. कारण आमच्या नाथ महाराजांनी आम्हाला माऊली ज्ञानोबा यांचे स्वरूप सांगितलेले पाहिजे. सर्वभूती सुख
तुमच्या गोकुळात अभंग महाराजांची साठवीला हरी जी आम्ही कुणीकडे चाललोय अभंग कुणीकडे आम्ही चाललोय कुणीकडे विचार करा जरा विचार खूप थोडं आहे विचार केला तर खूप थोडं आहे थोडे आहे चित्त साह्य झालेला पण चित्ताने साह्य केलं तर परमार्थ अवघड नाही मग त्या ठिकाणी ह्याच शरीराला आमच्या नाथ महाराजांनी पंढरी म्हटलेले काया ही पंढरी आत्मा मग इकडे नाही का पंढरपूर मध्ये काय आम्ही काय येडे म्हणून हेलपटा घालतो काय काय याड लागले पंढरीची वारी चुकून गेली तर त्याचं कारण पहिल्या दोन अभंगामध्ये लक्षामध्ये येईल आपल्या सुंदर ते ध्यान पण आवडे निरंतर एक तटस्थ लक्षण एक स्वरूप लक्षण विटेवर उभा आहे विमातिरी तटस्थ लक्षण आहे आणि तुमच्यामध्ये आत्मस्वरूपाने जो आहे ना तो आत्मस्वरूपाने आहे तो स्वरूप लक्षण पहिला आपल्यातला ओळखल्याशिवाय तिथे जाऊन काय करतो तो काय तुम्हाला म्हणणार आहे कधी आला खिशात पैसे येत काय पण म्हणे जसं नामदेवरायांनी ओळख करून घेतली सोळा केंद्रांच्या माध्यमामधून तशी जर तुम्ही ओळख करून घेतली तर तो सुद्धा तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार पण पहिल्या वृत्तीवरचं आवरण काढावं लागेल मन विक्षेप आणि आवरण तीन जे दोष आहे मन नावाचा दोष आपल्याला वृत्तीवरचा घालवायचा असेल तर निष्काम कर्मचार करावा विक्षेप नावाचा म्हणजे चित्ताची चंचलता घालवायची असेल तर निष्काम उपासना करावी लागेल काकडा हरिपास वाणी निष्कामपणे बरं सकाम केलं नाही आणि त्यानंतर आवरण नावाचा जो दोष आहे तो मात्र संतांशिवाय जात नाही आवरण नावाचा दोष जात नाही म्हणून संतांच्या संगतीत जाऊनही आमच्यावर परिणाम होत नाही एका श्रीगुरुकडं परीस होता परीस म्हणजे लोखंडाला लावल्याबरोबर त्याचं सोनं करून ज्याच्याकडे परीस आहे त्यांनी लोखंड जमा करावं का सोनं जमा करावं काय 3 लाखाचं सोन्याकडे पळत तो म्हणून भांगारात सोनं भांगारामधलं काय आणा माझ्याकडं भांगाराच्या भावामध्ये लोखंड घेईल काय आहे त्याच्याकडं परीस आहे ना 1.5-2 लाखाचं तोला गेली तर सोनं कशाला गेली तो परीस लावल्यानंतर त्याचं सोनं होतंय म्हणल्यानंतर त्याच्याकडे परीस होता तो परीस चोरण्याकरता एकाने अनुग्रह घेतला गुरुचा देव पाहण्याकरता नाही अनुग्रह घेण्यात काय तुम्हाला वाटलं काय साधे आहेत काय साधूकडे दीक्षा घ्यायला अनुग्रह घ्यायला जातात म्हणजे काय देव पाहायला नाही जाते त्याचा तो परीस फुटवायचा होता चोरायचा होता म्हणून त्याने अनुग्रह घेतला आणि रोज 3 महिने गेले तरी त्याला संधीच मिळायची नाही कारण गुरुजीचा आश्रम गंगेच्या किनाऱ्यावर लागूनच पायऱ्यातून स्नानाला जायचं 10 मिनिटात गुढी पाडून तर वर यायचं राजा आश्रमामध्ये संधीच नाही गुरु कधी आश्रम सोडत होतं ज्याच्या जवळ परिस्थिती कशाला आश्रम कसं सोडतो आता त्यांनी काय केलं की संधी मिळाला म्हणजे 1 दिवस बरोबर रोज मात्र गुरुजी उठले का त्याच्या आधीच हाताया गुरुजी तिकडे गेले का तेवढ्या वेळामध्ये आपला परिस्थिती पळून जायचं आणि गुरुजी बाहेर उतरून जायचं काहीतरी विसरलं म्हणून आले आलो तेवढ्या वेळा त्याला रंगे हात पकडला तर तो कपाट खोलून ती चावी कुठे ठेवली होती ती आधीच पाहून ठेवली होती आणि तो घ्यायला गेल्याबरोबर पुन्हा त्याने तसं ठेवलं बंद करून माग फिरला घेतला नाही तो परिस्थिती होता तिथं पण घेतला नाही रुमाला होता त्या रुमालामध्ये ठेवलेला घेतलाच नाही त्यांनी गुरुजींनी पाहिलं काय पाहिजे आणि मग मात्र तो कबूल झाला आत एक बाहेर एक असा नव्हता म्हणलं बाहेर चोर पण आत आहे चोर आतमध्ये एक बाहेर एक मी दाखवित नाही 6 असेल तर 6 दाखवित चोर असेल तर चोर असं माणूस देवाला नाही आवडतो आणि त्याच्यावर कृपा करतो देव आत एक बाहेर एक त्याला नाही आवडत देवाला तो म्हणलं मी जसा आहे तसा गुरुजी माफ करा मी तुमचा अनुग्रह घेतला केवळ परीक्षा सोडण्याकरता मला देवाची गरज नाही काय नाही पण मला शंका आली म्हणून मी तो परीस घेतला नाही
या लोखंडाच्या कपाटामध्ये हा परीस ठेवला तुम्ही आणि या लोखंडाच्या कपाटाचं सोनं व्हायला पाहिजे, झालं कसं नाही? गुरुजी म्हणले करून दाखव, तुझ्या हातानेच करून दाखवतो. तसं काय हातगुणी असं काय नाही, माझ्या हातानेच होईल असं नाही, तुझ्या बी हाताने होईल. उचल, त्याच्या हातामध्ये दिला आणि त्या कपाटाला लावल्याबरोबर सगळं कपाट सोन्याचं झालं. म्हणलं मग गुरुजी आतापर्यंत का होत नव्हतं? म्हणजे येड्या रुमालात बांधलेलं होतं. तुला माहिती का रुमालात हे आवरण होतं ना, आवरण. तसं तुम्हीच भगवंता ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति रामयन् सर्वभूतानि यन्त्राणि मायया सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाबली चित्तवृत्तीच्या सहस्रकरी उदयला. किंवा 15वा अध्याय 15वा श्लोक 421 नंबरची बोली. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्स्मृति ज्ञानमपोहनं वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तपुत्रेण विदेव च. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐसी जे बुद्धीस पुढे अहर्निशी ते वस्तुगानी. कुठे भगवंतांनी सांगतात, पण कधी कळेल? परिसंता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुजन उपासिता वैराग्यसी. देनेची सत्कर्मे केवळ ह्याच सत्कर्मानं अश्वमेघ राजूशी यांनी बाकीच्या दानाचा तर्क करायचा गरजच नाही. देनेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामी आत्मरूपी. ज्याचा अहंकार आत्मस्वरूपामध्ये लीन होतो रामराज्य तयार होतो. मग जगत मंगळाच्या पहिल्या त्या काळ जर त्यावेळेचा पहिला तुकोबारांचा बाह्य दृष्टीने जर पाहिलं, ज्या वेळेला हे अभंगवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली, विचार नावाची गोष्ट आपल्याकडे असायला पाहिजे. संपूर्ण देवगाव आणि परिसरामध्ये 12 वर्षाचा दुष्काळ पडलेला, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, ही परिस्थिती आहे त्या काळात. आणि तेव्हा अभंग आला मुखामधून, झाले रामराज्य. जरा विचार करण्यासारखी परिस्थिती. हे रामराज्य कुठं झालं? त्यांना अनुभव आला घोराडवर. 15 दिवसामध्ये साक्षात्कार
झाले रामराज्य. काय म्हणे आम्हाला परिस्थिती वेगळी आहे बाहेर. सांगितलं ना 12 वर्षाचा दुष्काळ पडला, ही परिस्थिती आहे बाहेर. पण त्यांच्या अयोध्येमध्ये रामाचा जन्म झाला, राम राज्य झालं. त्यांच्या वृत्तीतला हा बदल आहे. तुमची वृत्ती बदलली, जगत नाही परमात्माच आहे. तुमच्या वृत्तीनं तुम्ही पाहता म्हणून जगत दिसतंय तुम्हाला. चांगदेव 65च्या 3 ओव्यामध्ये चांगदेवासारख्या योग्याला माऊली ज्ञानोबांनी हाच उपदेश केला. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी, जो म्हणजे परमात्मा, जो लपल्यानंतर जो लपोनी. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदाभासु, तो लपला का जगत दिसतं. ज्याच्या वृत्तीमध्ये परमात्मा लोकला त्याला जगत दिसतं. आपल्याला जगत का दिसतं? तर आपल्या वृत्तीत परमात्मा लोकलेला आहे. आणि दाविला अमगला सुप्रगटला कली, आणि वृत्तीत परमात्मा प्रगटला तर जगत न दिसता परमात्माच दिसतो. प्रगटे तवा न दिसे, परमात्मा प्रगटतो तेव्हा जगत दिसत नाही. आणि लपे तवा भासे, आणि परमात्मा वृत्तीत लपला का जगत दिसतं. प्रगटना लपाला से नखोमता, जो प्रगटही नाही लपालेला नाही. तुमची दृष्टी बदला, फक्त तुमची दृष्टी बदला. जगत नाहीच अजाबाद आहे संतांचा, परमात्माच आहे सर्वत्र भरलेला. परंतु आमच्या दृष्टीमध्ये त्याला कावीळ झाली आणि त्याच्या नजरेत उचलली. एका माणसाची 2 माणसं दिसायला, रस्त्याने जाताना ठकरा मारायचं दुसऱ्यांना. तो म्हणायचा एवढा मी शिस्तीत चाललोय तरी असं का होतं? कावीळ त्याच्या नजरेत उतरली. त्याच्यामुळे तिमिर दोष म्हणतात त्याला, तो तिमिर दोष तयार झाला. करिया तिमिरांचा नाश, स्त्री पुरुष हा भेद त्यांना दिसत नाही. एक हरी आत्मा जीव शिव सम म्हणतात ते. आणि आमची अजूनही म्हणून सुद्धा ती दृष्टी अजून यायला तयार नाही. आणि स्त्रियांनी कीर्तन करावं का नाही इथून आमची तयारी, आमची तुम्हाला मार्गदर्शन करण्याची. तर तुमचं काय चुकलं? विद्यार्थ्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? गुरुजी म्हणजे गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, तसं व्यासपीठ. गुरुजींच जर व्यासपीठाबद्दल गैरहजर आहे. एक दिसतंय कमवून दिसतंय. स्त्री आणि पुरुष भेद केला का अंतःकरण वृत्तीमधून? स्त्रियांनी कीर्तन का करू नये? कोणत्या ग्रंथात लिहिलंय सांगा स्त्रियांनी कीर्तन करू नये? अजून आकाराची दृष्टी द्यायला तयार नाही. एक हरी आत्मा जीव शिवसम ही दृष्टी यायला तयार नाही. कावीळ झाली आणि नजरेत उतरली, एका माणसाची 2 माणसं दिसायला लागली. मग डॉक्टर कडे गेला. डॉक्टर साहेब मला एका माणसाची 2 माणसं दिसतात, त्यामुळे असा प्रॉब्लेम झालाय, काहीतरी उपाय करा. डॉक्टर म्हणले तुम्ही 3 कशाला आले माझ्याकडे? म्हणजे डॉक्टरला किती दिसत होते एकाचे. असे डॉक्टर आमच्यावर उपचार करायला निघाले. कसा मेळ बसायचा? आणि बाजार त्यांचाच जास्त आहे. ज्ञानेश्वरी भागवत अभंगावर बोलणाऱ्यांना तर कोण विचारला? कोणाला जास्त? कोणत्या डॉक्टरचा बाजार जास्त आहे? गिराईक कोणाकडे जास्त आहे? काय आता त्याच्यावर रामभाऊ बाबा सरकारने बोलल्यानंतर त्यांचा अधिकार आहे. माझ्यासारख्याने काय होतं? माझा अधिकार नाही. एवढा हक्क आयुष्य गाथामूर्ती म्हणून ज्यांनी गाथा तुमच्या समोर मांडला, आज त्या महात्म्याच्या मुखामधून हे बोलावं लागतंय त्यांना. ही आमची खंत ठीक आहे. चला पुढे, मला त्या विषयाकडे जास्त जायचं नाही. आपला काय विषय चालला होता की दृष्टीमध्ये बदल करायचा, दुसरं काही बदलायचं नाही. हे काहीच बदलू नका. हे बदलण्याचा प्रयत्न कराल तर फसाल. ईश्वराने ही सृष्टी मायेच्या माध्यमातून निर्माण केली, यथा योग्य पद्धतीने केलेली. एखादी देवाची चूक काढली. एका आंब्याच्या झाडाखाली असं झोपलं होतं.
उन्हाळ्याचे दिवस होते, बाजूला एक भोपळ्याचा हेर होता आणि त्याच्या एवढे मोठमोठे भोपळे लागले होते. म्हणजे देवाला काय अक्कलच नाही होतं. एवढं मोठं आंब्याचं झाड त्याला एवढा आंबा लावलाय आणि हे एक तुटाय झालाय, त्याला एवढे मोठे भोपळे लावले. देवाची चूक काढली. काढल्याबरोबर थोड्या वेळात देवाच्या लक्षात आलं तर सांगायचा तुम्हाला त्याला काय सांगावं लागलं. त्याने जरा हवेला झोडून दिली, हवेची वारा सोडला आणि त्याबरोबर तो एक कडक आंबा आणि पडल्याच्या टाळक्यामध्ये जे याला चक्कर आली तर 10 मिनिटं तर ते सुटच. आणि मग जेव्हा सुदीवर आलो तर त्या आंब्याकडे पाहते, भोपळ्याकडे पाहते. आणि मग आमच्या रोहिदास बोरगे सारख्यांनी पाहिलं. म्हणले बाबा काय म्हणले, आंब्याकडे पाहताय भोपळ्याकडे पाहताय? म्हणले सांगू का, थोड्या वेळापूर्वी माझ्या डोक्यात आलं होतं देवाला काय अक्कलच नाही. एवढ्या मोठ्या आंब्याच्या झाडाला एवढासा आंबा लावलाय आणि त्या भोपळ्याला एवढा मोठा भोपळा लागलाय. पण खरं सांगा, आता ह्या आंब्याच्या जागेवर जर भोपळा असता तर माझा म्हणजे देवाचं काही चुकलेलं. देवाने विचार करून सृष्टी बनवली. तिच्यात बदल करायला कशाला जाता? बदल तुमच्या दृष्टीमध्ये करून घ्या. शेजाऱ्याने जर्सी गाय घेतली आणि 30 लिटर 2 टायमाला दूध देते म्हणून एका गरीबाने बी आपली जर्सी गाय घेतली आणि घेतल्यानंतर पहिली ती 30 लिटर देत होती, पण याच्याकडे हिरवा चारा नाही त्यामुळे ती आली 10 लिटर वरती. आता कर्ज बी भेटलं नाही, अजून काय करावं? यांच्यासारखा महात्मा भेटला, तुला मी आयडिया सांगतो म्हणजे. त्याला तिला म्हणे असा हिरव्या रंगाचा गॉगल घालून आणि हिरवा गॉगल घातल्यावर तिला सरमाड जरी टाकलं तरी हिरवा दिसायचा. धनाधन खायची सणासण दूध द्यायचे. आली तर पहिल्या 30 लिटर हो. कुणी शेतकऱ्यांनी हा प्रयोग करू नये. दृष्टांत सिद्धांत नसतो. नाही तर परत यार मला भेटायला परत काय ओळखा तुम्ही सांगितलं आणि ते काय जमलंच नाही. दृष्टांत सिद्धांत नसतो. दृष्टांत फक्त आपल्याला लक्ष सिद्धांतावर पाहिजे. दृष्टीत बदल याच्याकरता सांगितला, कोणी प्रयोग करू नये. कशात बदल करा? फक्त ज्या रंगाचा चष्मा घातला तसं काय दिसणार आहे? युधिष्ठिर त्या ठिकाणी दुर्योधनाला सांगितलं कृष्ण भगवंताने याच्यातून एक चांगला माणूस घेऊन ये. सगळी सभा पाहिजे. म्हणला या काही लायकीच नाही, सगळी नालायक. कोण म्हणला? चष्माच कसा घातला होता ना दुर्योधन, काळा चष्मा घातलाय, मग कसं दिसेल? काळच दिसेल ना. आणि 1 मिनिटानंतर युधिष्ठिराला सांगितलं याच्यातला एक चांगला माणूस घेऊन. कोणाला याला आणू, याला आणू, त्याला आणू, तिला आणू, याला आणू. सगळे तुमच्यातच त्यांच्यात काही फरकच दिसत नाही. हा बदल कशाचा आहे? मग दृष्टी बदलायची का सृष्टी बदलायची? डोंगर तुमच्या गावाला आड येतो म्हणून डोंगरच त्या ठिकाणी काढून टाकायचा. किती खर्च करावा लागेल, नाटापिटा करावा लागेल. त्याऐवजी तुमचं गाव किंवा तुमचं घर हवेच्या धोक्याच्या बाजूने बांधा म्हणजे झालं. दृष्टीत बदल करायचा. नजरे बदली तो नजारे बदले. फक्त नजर बदला, दृष्टी बदला. नजरे बदली तो नजारे बदले, किश्ती में अपना रुख बना बदला तो किनारे बदले. नजर बदलली का पुढचं दृश्य बी बदलतं. तुमची नजर बदलली का दृश्य बी बदलतं. हा, घोडीने जर त्या ठिकाणी काय केलं, किश्तीने आपला रुख बदला, त्यांनी आपली दिशा बदलली, तिने आपली दिशा बदलली नावेनं, तर किनारे बदलले. वास्तविकता किनारे तेच असतात पण बदलण्यासारखे दिसतात याच्या दृष्टीमुळं. ज्याला चालायची माहिती आहे ना आणि भारतभरची परिक्रमा केली, नर्मदा परिक्रमा तशी भारतभरची परिक्रमा केली त्यांनी, त्याला नजर होती की तिला भारत माता असं म्हणतात. ती भारत मातेची दृष्टी घेऊन फिरला, त्याला आनंद झाला. आणि दुसरा म्हणला काय ते सगळे दगड गोटे माती काटे कसली भारत माता, याला नजर नव्हती. याला काय नव्हती? नजर नव्हती. जगद्गुरु तुकोबारायांना ती दृष्टी प्राप्त झाली आणि मग त्यांनी ओंकार काढले. झाले राम राज्य कायमुनी आमासी, धरणी हरी पिक गाई गोळल्या म्हैसी. या गाई म्हैशी कोणत्या? व्यवहारातल्या गाई म्हैशी नाही, तर तुमच्या आतमध्ये एक गाय सारखी पाना देते तुम्हाला आणि त्याच्यावर तुमचं शरीर चाललेलं आहे. इथून ब्रह्मरंध्र स्थानातून टाळूच्या माध्यमातून आतमध्ये एक दरवरस पाजवतो, तिला 17वी जीवन कळा असं म्हणतात. अमृत कळा तिला असं म्हणतात. माऊली ज्ञानोबारायांनी 4थ्या अध्यायात शेवटी सांगितलं, 3ऱ्या किंवा 4थ्या, मला कन्फर्म माहित नाही, पण 3ऱ्या किंवा 4थ्या अध्यायात शेवटी 4-5 ओव्या राहिलेल्या आहेत, तिथे ओवी आलेली.
अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुदे दृशेचा अडधरू कहीच न मनी हो. ज्याचा जठराग्नी अमृत प्रसवू लागतो त्याला तहान भूक लागत नाही. आमच्या वारीच्या वाटेमध्ये आमचं अमृत प्रसवत असतं म्हणून नाथ वे करता अमृत तत्व पांडुरंग परमात्मा त्याच्या वृत्तीमध्ये प्रसवलेला असल्यामुळं प्रकटलेला असल्यामुळे त्याला तारा मुख दिला आणि राहत नाही. 17वीचे स्तन्यदेशी अमोहताचा हल्लरुदासी समाधी बोधे निदविसी बुधावणी मनोमणी साधका आवडी पिके सारस्वत तुझ्या पावली या कारणी सावली मी नसंडी तुझी. त्याची 17वी म्हणजे का? 17वी म्हणजे बुद्धी प्रसवू लागते, बुद्धी तत्व प्रसवतो. 17वा तत्व आहे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी. आणि मग त्या वेळेला हे उद्गार निघत असतात त्यांच्या कृपादाने. पांडुरंगाकडून प्रथम म्हणून दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कथेचा विस्तार होतो ना, तो तेव्हा ही 17वी म्हणजे बुद्धी तत्व त्याचं प्रसवू लागतं, त्याचा विस्तार होतो. रामराज्य झाल्याची लक्षणे. गायी ओळल्या म्हैशी, व्यवहारातल्या गायी म्हशी नाही तिथं तर दुष्काळ आहे व्यवहाराला. वस्तुस्थिती तुकोबारायांच्या प्रपंचाची जर पाहिली तर काय विचार तर पाहिला. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके. चोर सुद्धा आमच्या जवळ यायला घाबरतो. त्याला वाटत की आमच्या तो काय मागतील का काय तुकाराम महाराज. आणि जाऊ पुढती भिके कुत्री राखी. पुढं माधुकरी मागायला जावं तर आमची घरं कुत्री राखील. ही नांदरू काहीशी सांगा. आमची प्रपंचाची कंडिशन अशी. पण तेच तुकोबा काय व्यावहारिक दृष्टीने जरी असे असले तरी परमार्थिक दृष्टीने त्यांचं वैभव काय माहितीये का? ते त्रिभुवनी
सांगितलं जाऊ पुढती भिके पुत्री घर राखीती आणि परमार्थी कृष्णांचं वैभव विचारला तर ती त्रिभुवनी आणि आम्ही वैभवाचे आमच्या सारखा श्रीमंत कोणी नाही परमार्थी कृष्ण तेव्हा ही अशी बदल बदल चष्म्यावाल्या माणसांना मी असं विचारतो तुम्ही चष्मेने पाहता का दृष्टीने पाहता नजरेने पाहता चष्म्यावाली माणसं कशाने पाहता तुम्ही दृष्टीने पाहता मग चष्मा काढून घ्यावा तर त्याचा असे की चष्मा दृष्टी नाही देत चष्मा आवरण करतो दृष्टी तुमची पहिलीच आहे पहिले फक्त त्या ठिकाणी आवरण दूर करण्याकरता सगळे साधन आहे प्राप्ती करता नाही परमात्मा प्राप्तच आहे विठ्ठल जळीस नाही भरला लीला भावजन वेळा तोम्या कृष्णने पाहिला विठ्ठलाची फक्त काय करा आमचं गॅप आलेलं आहे बाहेर मोफत नेत्र शिबिर तपासायचे असतील कोणाला तर डोळे तपासून घ्या ऑपरेशन नसेल मोतीबिंदू काय ते असं चष्मा वगैरे फुकट सगळं फुकट किती जाहिरात करा आम्ही 2 तास कोणी आमच्या शिबिराकडे फिरकायला तयार नाही कोणीच फिरकायला तयार नाही रामराज्य व्हावा असं वाटतंय की नाही आणि मग दृष्टी बदलून घ्या बाकी काय त्याच्यावर फक्त काय आवरण आले ते दूर करून घ्या ना त्याचा एकच उपाय आहे अन्य कोणताही उपाय चालणार नाही संतांचा उपाय सांगतो 18व्या अध्यायामध्ये ओवी आलेली आहे तरी अविद्येची आनिदा विश्व स्वप्नाचा हा धाता भोगीत होता प्रभुता अनादिकालापासून या अविद्येचा पडदा आमच्या डोळ्यावर आलेला आणि तो जाण्याचा एकच उपाय त्याच्या पुढच्या ओळीत सांगितला किती माळा फिरवण किती जप करा जप तप कर्म हरिविन धर्म वावगाची सर्व व्यर्थ आहे त्याला एकच उपाय करावा लागेल तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे माथा हात ठेविला नव्हे थापटिला नैसा श्री गुरुकृपेचा वरद हस्त मस्तकावर जर पडला की तुम्हाला ती दृष्टी प्राप्त होईल मग तुमची बी उद्गार निघतील झाले राम राज्य कायमी आभासी रवी खरी पिक गाई उडल्या नैसी हे झाल्यानंतर आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्याच्या अगोदर नाही आमचं चाललंय त्याचे गुणवर्णन करायचं वाया जाणार नाही शेण पडलं तरी माती उठते आणि तुम्ही त्याचे गुणवर्णन करता म्हणजे वाया जाणार नाही पण त्याच्यामध्ये त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काहीतरी देईल त्याच्या बदल्यात काहीतरी देईल भजन करताय ना बदल्यात काहीतरी देईल तो नाही मिळत निष्कामपणे जर ते कर्म करत असाल तर तो भेटेल निष्कामपणे जर तुमचं चाललेलं असेल तर परमात्म्याची भेट घडून देणारे संत भेटतील पण जर सकामपणे करीत असाल तर पुण्याचा भोग मिळेल पण देव किंवा संत भेटणार नाही पूर्ण पुण्य ज्यांचा सेवक म्हणजे एक विशिष्ट पुण्य ज्याला निष्काम पुण्य म्हणतात ज्ञानपूर्व आत्मसाक्षात्कार करून घ्या आज संप्रदायामध्ये आत्मसाक्षात्कार करून घेणारे महात्मे अतिशय विरळे म्हणून कोणत्या तरी बापूचे पाय धरावे लागतात एवढा मोठा संप्रदाय आणि कोणत्या तरी बापूला शरीर जावं लागतं का झालंय काय आम्हाला आम्ही ती रीतच मोडली राहिली नाही संतांची ती रीत तुरळक ठिकाणी आहे शोध घ्या सापडेल आणि रामराज्य करून घ्या आणि रामराज्य झाल्यानंतर तुमचे गुणवर्णन करायचे ते करा मग आता आम्ही काय करू आता दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात राम वेणुव्या राम वेणुव्या
शब्द कसा आहे आनंदाश्रम असा शब्द लिहिलाय, पण तो वास्तविक त्याचा अर्थ करताना विग्रह संधी फोडदार करून केला तर काय आहे आनंद अधिक आश्रम असा आहे. आनंदाश्रम न लिहिता आनंदाश्रम का लिहिलं तर ह्या दच्या पुढचा जो काना आहे ना त्या कान्यामध्ये आ लपलेला आहे. हा काय लपलेला आहे थोडा व्याकरणाचा विषय आहे. अ आ इ ई उ ए ऐ ओ औ अम आ हे स्वर आहे. क ख ग पासून क पासून ने पर्यंत ही व्यंजन आहे. आता मुळाक्षर कशाला म्हणतात स्वर वगळून ही जी व्यंजन आहेत ना ही मुळाक्षरात कशी आहेत. क पहिला कसा आहे का क चा खाली टंगड मोडलेले क अर्धा आहे क क आणि क आता क पूर्ण उच्चारला आणि क क असा उच्चारला तर त्याचं टंगड मोडलेलं आहे. त्याच्यामध्ये अ मिळवल्यानंतर क आणि अ बरोबर क असा पूर्ण शब्द होतो. मुळाक्षर काय आहे क आणि त्याच्यामध्ये अ हा स्वर मिळवला की क हा पूर्ण होतो. ध्यानात घ्या. मग तसं तिथे अध्यावृत्त आहे. आनंदाश्रम मध्ये तो गाण्यामध्ये आ कसा आहे अध्यावृत्त आहे. तसं इथं आता हा शब्द अध्यावृत्त आहे. झाले रामराज्य आता काय तर आता राम वेळा वेळा निघावू होळी आणि ते बी कसं दलिता कांडिता जेविता पाहिजे दलिता कांडिता मुलगाईनंता तसं या पद्धतीने आता सर्व कार्य करता हरी बोला अशी आता दिसली. शौचाला बसले तरी त्यांचं विठ्ठल विठ्ठल भजन चाललंय. रामेश्वर भट्टाजवळून जात होते. अरे तुका अरे काही लाज वाटू दे तुला. घाणेरड्या ठिकाणी भगवंतात आणि अरे घाणेरड्या ठिकाणी भगवंताचं नाव याला कळलं होतं कळलं का मग नाम म्हणजे काय ते पवित्र नाम पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच असे भगवंताचं नाम आहे. अपवित्र ठिकाणी जरी उच्चारलं तरी अपवित्राला पवित्र करी अपवित्र अपवित्र असं भगवंताचं नाम आहे. त्यांनी सांगितलं काय करू माझी मत झाली अनावर वाचा छंद या नावाचा आणि पंबाजीनं त्यांची जीभ धरली तुकोबारांची म्हणतो ना माझी मदत झाली आम्हाला वाचा बघतो बरं जीभ धरली तुकोबारांच्या रोमा रोमातून असं म्हणी त्या ठिकाणी होऊ लागलं. राम वेळो राम ही गावो भूमी दलिता खंडिता जीविता निराई. एवढंच नाही दादा अरे जागृतीमध्ये तर आम्हाला दुःख राहिलंच नाही पण स्वप्नात सुद्धा दुःख राहिलं नाही. तिसरं चरण स्वप्निये दुःखा स्वप्निये दुःखा
दुःख कोणी न लिखे डोळा. कशामुळं? नामाच्या गगने भय सुटली काही काळा. मला सांगा, शतकोटी रामायण असताना भावात रामायण का लिहिलं? असं काहीतरी वेगळं सांगायचं, त्यांना वेगळं सांगायचं म्हणून जाणीव. शतकोटी रामायण असताना तुलसीदासांनी तुलसी रामायण का लिहिलं? आता तुलसी रामायणामध्ये असं आलेला आहे, एक श्लोक असा आलेला आहे, एक दोहा असा आलेला आहे की रामाच्यामुळे रामाचा अवतार झाल्यानंतर अनेक जणांचा उद्धार झाला, पण रामाचा अवतार व्हायच्या अगोदर आणि नंतरही त्याच्या नामाने मात्र अनंत जीवांचा उद्धार झाला. नीट लक्षात घ्या काय म्हटलंय. आणि हेच कारण आहे वेगळं रामायण लिहिण्याचं. हा राम समजून सांगण्याकरता कोणता राम? आमच्या नामदेवरायांनी एका ठिकाणी म्हटलं, हेच जन्मी ओळखी करा आत्मारामा. आणि हा आत्माराम तुमच्या हृदयामध्ये प्रगटल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. आणि या अर्थाने झाले रामराज्य कायोनी आम्हास. असं होत असेल तर प्रयत्न करा, पांडुरंगाकडे प्रार्थना करू, प्रभू रामचंद्राकडे की अशा प्रकारची संत महात्मी आम्हाला भेटो आणि हे अशा प्रकारचं राज्य, हे राज्य एकदा झालं का दुःखच नाही. कारण स्वप्नात सुद्धा दुःख नाही. स्वप्नात सुद्धा जसं वास्तुशांती का करायची असते, तर तुमच्या वास्तूमध्ये काही वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती असतात, त्या दूर जाण्याकरता होम हवन मंत्र त्याच्या योगानं ते केलं जातं वास्तुशांती. पण तुम्ही 24 तास घरात नाही ना, बाहेर गेल्यानंतर त्या शक्ती जागोजाग अशा बसलेल्या आहेत टपून, त्या तुमच्यावर आणि घाला घालू शकतात की नाही. मग तुमच्या वास्तूची शांती करून घ्या ना, मग मसनात गेलं तरी घाबरायचं कारण नाही ना. तुमच्या वास्तूची शांती करून घ्या ना, मग मसनात जरी ही वास्तू गेली ना तरी काही घाबरायचं कारण आहे का. आम्हाला मोठं खंत वाटते की पोराला जर काही झालं तर महाराजच भक्ताकडे घेऊन जातो आणि हरिपाठात रोज म्हणतो, हरी उच्चारण मंत्र पै आगाध पडे बुद्ध पाठा तिकडे दर्शन घेऊन आपण आहे ना माऊली गारवाराच्या हरिपाठात. एक निश्चय आमचा निश्चय पाहिजे, अनुभव आल्याशिवाय निश्चय होणार नाही. म्हणून झाली संध्या संदेह झालेला, आत्मा रामहृदयी प्रगटला. नाथ महाराजांनी सांगितलं झाले रामराज्य. नामदेवरायांनी सांगितलं याची जन्मी ओळखी करा आत्मारामा. आणि ती ओळख करून घेतली विश्वनारायणच्या कृपेने. आणि मग उद्धारवाडी सद्गुरु नायकी पूर्ण कृपा केली, निज वस्तू लावली मा सन्मान. असं रामराज्य आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या येऊ अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करू. आणि पांडुरंगाच्या मोठ्या प्रेमाने सर्वजण
निष्ठा पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार ही वर्म चुकवणे. मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं, शबरी लहान असतानाच आता उगवड झाली, तिचं लग्न करायचंय आणि त्यावेळेला तिच्या लग्नाच्या दिवशी काही काही समाजात प्रथा असतात. मग त्यावेळेला 52 बकरांची दावणा शिकार ठेवलेली होती, ते सगळे काम झाले. तिला दया आली आणि रात्रीच्या वेळेला तिने ती सोडून दिली सगळी बकरी आणि स्वतः मी पळून गेली. भगवत भक्ती करण्याकरता सर्वस्वाचा त्याग करून अरण्यामध्ये गेली. तिकडे श्रीगुरूंना शरण गेली. मातंग ऋषींनी तिला त्या ठिकाणी दीक्षा दिली, अनुग्रह दिला आणि सांगितलं रोज अशा पद्धतीने साधना करायची. एक दिवस प्रभू रामचंद्र तिला भेटीला आल्याशिवाय राहणार नाही. मग रोजची साधना चालू झाली. जास्त उपाधी नको, मठ मठिका आश्रम वगैरे कुठं नको, त्यात अडकून त्यांच्या व्यवस्थेमध्ये आपले दिवस जातील आणि आपलं राहील तसंच रामराज्य व्हायचं. म्हणून तिनं तलावाच्या कडेला पर्णकुटी बांधली. पाणी पिण्याकरता भांडं सुद्धा त्या ठिकाणी ठेवायला नको, का तर पुन्हा ते घासण्यात याच्यात वेळ जाईल आणि वेळोवेळा राम म्हटला जाणार नाही म्हणून. आणि रोज उठून त्या पर्णकुटीच्या समोरची जी मार्गिका आहे, जो रस्ता त्याच्यातले काटे उचलून बाजूला टाकायचे. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. फूल नहीं बन सके मगर तो काटे मत कर बंधना. या पद्धतीनं त्या मार्गातले रोज काटे उचलून बाजूला करावे आणि फुलं त्या ठिकाणी टाकावी. माझा प्रभू आज येईल, आज नक्की येईल. ये रे माझा रामा. पण तिला मात्र गुरुचरणावर विश्वास होता. नक्कीच येईल. आश्रमात या कधी येशील, आश्रमात या कधी येशील, किंवा तू माझा राम राया, भोळ्या शबरीची भोळी माया. तिला विश्वास होता सद्गुरूच्या नावावर. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम
जन्माचा अभंग घ्या. ह्या मुद्द्यावरच आपण पुढे जात आहोत. आणि त्या याच्यामध्ये एक दिवस प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आणि शबरीला दर्शन दिलं. तसं गुरुजनावर तिचा विश्वास होता. मातंग ऋषींनी तिला सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं जे विश्वास ठेवला आणि तिच्या जीवनामध्ये रामराज्य झालं. आणि काय झालं, परिणाम काय? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे रामी सुख दिले आपुले. रामाने आपलं सुख त्यांना प्रदान केलं ज्यांनी ज्यांनी रामाचा अनुभव घेतला, ज्यांनी रामाचं भजन केलं. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. परिणाम तया गर्भवासी दादे भुंडले. ज्ञानेश्वर मारुती जन्माचा अभंग म्हणा, अभंग म्हणा जन्माचा. चैत्र मास